सगळ्या ठिकाणी ती नावं घेत गेलं तर कुठल्याही कामात अडचण येणार नाही, ते काम यशस्वी होईल. मग ही सगळी गणेश विद्या आपल्याला मिळेल कुठे? अगदी थोडक्यामध्ये ती गणेश विद्या मला मिळाली पाहिजे. गणेश विद्या देणारी 2 साधनं आहेत. एक आहे गणेश गीता, जशी भगवद्गीता तशी गणेश गीता. मूळ भगवद्गीता लक्षात घ्या, पण भगवद्गीतेसारख्या आणखीन 17 गीता आहेत, त्याच्यामध्ये ही गणेश गीता आहे. गणपतीने वरेण्य नावाच्या आपल्या भक्ताला केलेला उपदेश म्हणजे गणेश गीता. भगवद्गीतेसारखाच संवादात्मक हा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा भगवद्गीतेसारखेच वेगवेगळे विषय हे आलेले आहेत. थोडक्यात कृष्णाच्या भूमिकेत गणपती आहे आणि अर्जुनाच्या भूमिकेत वरेण्य. पण ती गीता म्हणजे आपल्या भगवद्गीतेसारखी 1.5-2 तास लागतात वाचायला. मी एवढं नको, अजून थोडक्यात. मग सगळ्यात थोडक्यात म्हणजे गणेश उपनिषद. जर गणेश उपनिषद आपण नीट वाचलं तर आपल्याला या अनेक गोष्टी कळायला लागतील. मग हे गणेश उपनिषद म्हणजेच तुमच्या माझ्या नेहमीच्या भाषेतलं गणपती अथर्व शीर्ष. अथर्व आणि शीर्ष. अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे डोकं. डोकं स्थिर ठेवणार शास्त्र म्हणजे अथर्व शीर्ष. सोपं सांगायचं तर म्हणजे पुन्हा मनावरचं नियंत्रण आलं. या अथर्व शीर्षामध्ये गणपतीची स्तुती पण आहे, गणपतीची प्रार्थना पण आहे, निर्गुण उपासना पण आहे आणि सगुण उपासना पण आहे. गणपती अथर्व शीर्षाचे एकूण 10 खंड होतात आणि फलश्रुतीमध्ये 4 खंड येतात, असे एकूण 14 आहेत. आपण म्हणताना वरदमूर्तये नमः पर्यंत म्हणतो ते एक अथर्व शीर्ष, म्हणजे जेव्हा 21 किंवा 1000 म्हणतो तेव्हा फलश्रुती एकदाच म्हटली जाते. पण फलश्रुती अत्यंत महत्वाची आहे. का महत्वाची आहे तर या अथर्व शीर्षाचं उपयोजन आपण कुठे कुठे करू शकतो, काय काय अथर्व शीर्षाने करता येऊ शकतं, हे सगळं फलश्रुतीत दिलंय. थोडक्यात गणपतीची उपासना करताना काय काय करावं हे समजून घ्यायला आधी फलश्रुती समजावी लागते, मग अथर्व शीर्ष येतं. फलश्रुतीमध्ये त्यांनी काय काय सांगितलंय की हे गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते जप्त्वा. जप्त्वा म्हणजे जपासाठी वापरू शकतो. मग जप कुठे करू शकतो? सूर्यग्रहे, महानद्यां, प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा. सूर्यग्रहणाच्या वेळेला केलं तरी चालेल, महानद्यांच्या संगमाच्या इथे, प्रतिमा सन्निधौ, देवांच्या समोर देवांच्या जवळ बसून, तर तो सिद्ध मंत्र होईल. बरं, त्याचा दुसरा उपयोग काय होईल? अनेन गणपतीम अभिषिंचती. आता मी हे क्रमाने नाही सांगत आहे, माझ्या विचाराप्रमाणे तो भाग मी सांगतोय, नाही तर हे अभिषिंचती आधी येऊन गेले, सूर्यग्रहे महानद्याम नंतर आहे. पण मी ते माझ्या क्रमाने तुम्हाला जोडून सांगतोय. अनेन गणपतीम अभिषिंचती, गणपतीला अभिषेक करायलाही तुम्ही हे वापरू शकता. आणि बरं, प्रत्येकाची फलश्रुती दिली आहे. तुम्ही समजा लाह्यांचं हवन केलं तरचं फळ वेगळं आहे, 1000 मोदकांचं हवन केलं तरी त्याचं फळ वेगळं आहे, दुर्वांचं हवन केलं तरी फळ वेगळं आहे. यो दुर्वांकुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति, यो लाजैर्यजति स यशोवान भवति, यो मोदक सहस्रेण यजति स वांछित फलम अवाप्नोति. यजति याचा अर्थ यजन, युज हा धातू, त्याच्यापासून यजन, यजन म्हणजे हवन करणे. हे का सांगतो तर म्हणताना ना अथर्व शीर्ष मी एके ठिकाणी अशी गंमत पाहिली की ते अथर्व शीर्ष म्हणायला जे बसलेले होते, झाली ती 100 गुणिले 10 बरोबर 1000, त्या गणिताप्रमाणे सहस्रावर्तना झाली. आणि मग ते येतात अथर्व शीर्षम सुरू झाल्यानंतर यो मोदक सहस्रेण यजती, त्यांनी एकाने अशी खूण केली यजती. मी पाहत होतो, मी काही बोललो नाही. मग सगळं संपल्यानंतर त्याला बोलावलं, म्हटलं यजती म्हणजे असं नव्हे, यजती म्हणजे असं. तो म्हणाला म्हणजे काय, वाढायचं का? म्हटलं वाढायचं नाही, अग्नीला अर्पण करायचं. त्याला वाटलं यजती म्हणजे खायचं. म्हटलं खाणं नव्हे, 1000 मोदक आपण नाही खायचे, ते अग्नीला समर्पित करायचे. म्हणजे अथर्व शीर्ष वापरून आपण काय करू शकतो? नुसत्या अथर्व शीर्षाचा जप करू शकतो.
आता सांगितलं तसं की सूर्यग्रहणाच्या वेळेला करा, नदीच्या महानद्या म्हणजे मोठ्या नद्या असतात त्यांच्या तिथे करा, संगमाच्या ठिकाणी करा, गणपतींच्या जवळ बसून मूर्तीच्या जवळ बसून करा. आणखी तिथीनुसार जर विचार केला तर म्हणाले चतुर्थीला केला तर फार सुंदर, पण चतुर्थीला जर जप करायचा असेल तर उपवास करून करा. चतुर्थ्याम मनशन जपती. अनशन म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे त्याच्या जवळ राहणे. मग त्याच्या जवळून उठण्याचे प्रसंग कशामुळे येतात तर देह विसर्जनासाठी, देहाचे जे विधी आहेत ते करण्यासाठी तिथून उठावं लागतं. मग काहीच खाल्लं नाही आणि काहीच प्यायलं नाही तर ते सगळे विधी टळतील, म्हणून त्यावेळेला खाणं पिणं बंद झालं. आता आपण काय केलं, उपवास शब्दच विसरलो, उपास, आणि उपास आल्यामुळे खाण्यातला बदल बरोबर उपास. माझ्या घरी एक पुस्तक आहे उपवासावरती, उपासाचे पदार्थ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 350 रेसिपीज आहेत. 350 म्हणजे तो उपास कसला, तो मग उपवास कसला, खाण्यातला बदल. मस्त आपलं चमचमीत खायचं. मग त्याच्यामध्ये वरी तांदूळाचे उत्तप्पे आहेत. अरे मग कशाला तो करायचा, मग त्यापेक्षा सरळ उत्तप्पाच खाऊन ये ना. म्हणजे हे आपण नक्की काय करतो, आपण आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची आपण थट्टा करतो, बाकी काही करत नाही. आपणच थट्टा करतो, दुसरं नाही कोणी करत. खरं उपवास म्हणजे काहीच खायचं नाही, नाही जेपत, थोडं खा, मर्यादित खा म्हणजे उपवास. आपल्याकडे तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, विठ्ठल बोलला ग्रासो ग्रासी, जेविलाची तो उपवासी. प्रत्येक घासाघासाला भगवंताचं नाम घेणं म्हणजे म्हणाले जेवून सुद्धा उपवास करण्यासारखं आहे. इतकं सोपं सांगितलंय. खरं तर हे सगळं शास्त्रकारांनी सांगितलंय, पण ते बदलला. चतुर्थ्या मनशन जपती तिथेही आपण करू शकतो. याच्यातली सगुण पूजा कुठे येते अथर्व शीर्षामध्ये, तर ते रक्तगंधानुलिप्तांगम वगैरे जे वर्णन आहे ना, त्यात तो जो खंड आहे त्या खंडामध्ये सगळं जे वर्णन येतं ते सगुण गणपतीचं वर्णन येतं. म्हणजे त्याच्यामध्ये 4 हातांचा उल्लेख आहे. रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकत ध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम, हे जे सगळं वर्णन आहे हे सगुण रूपाचं वर्णन आहे. त्याची पूजा करायला सांगितले. या गणपतीसाठी एक मंत्र सांगितलाय. तो मंत्र 10व्या खंडामध्ये येतो, शेवटचा जो आहे ना, वरदमूर्तये नमः, नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, हा जो आहे वरदमूर्तये नमः पर्यंत, याला गणेश माला मंत्र असं म्हणतात. आणि या गणेश माला मंत्रामध्ये श्री हे अक्षर येत नाही. म्हणजे नुसतं वरदमूर्तये नमः येतं, श्री वरदमूर्तये नमः या माला मंत्रात येत नाही. आणि नमो नमः पण येत नाही. काही जण म्हणतात हे पाठभेद आहेत. गणपती अथर्व शीर्षामध्ये काही पाठभेद येतात, आणखीन 1-2 आहेत ते मी नंतर सांगतो. काही जण हा शेवटचा माला मंत्र म्हणताना प्रमथच्या ऐवजी प्रथम म्हणतात. प्रथम पतये, प्रथम नाही येतो, प्रमथ आहे. प्रमथ म्हणजे काय, प्रमथ म्हणजे शिवगण, शंकराच्या गणांना प्रमथ असं म्हणतात. आणि या प्रमथांचा पती, पती याचा अर्थ नेता. पतीचा अर्थ प्रत्येक वेळेला नवरा असा होत नाही. राष्ट्रपती, राष्ट्राचा नेता, राष्ट्राचं संरक्षण करणारा. कारण नेता म्हणजे नुसता नेता नाही, मनमोहन सिंग नव्हे, म्हणजे पंतप्रधान. का, पंतप्रधानांच्या हाताखाली सैन्य नसतं. सेनेचा सुप्रीम कोण आहे तर आपले जे आत्ताचे जे कोणी राष्ट्रपती असतील ते आपले सगळे सेना प्रमुख आहेत, तिन्ही दलांचे प्रमुख आहेत. पंतप्रधान हा फक्त कारभार चालवतो, पंतप्रधानाच्या हातात सैन्य नसतं. म्हणून म्हटलं, नाही तर त्याचे अर्थ वेगळे काहीतरी लावा. त्याचा माझ्या म्हणण्याचा उद्देश काही नाही. जो राष्ट्रपती आहे, मग प्रतिभाताई पाटील असल्या तरी 5 वर्ष आपण त्यांना राष्ट्रपतीच म्हटलं होतं, दुसरा पर्यायी शब्द नाही शोधला. त्या स्त्री आहेत, मग काय म्हणायचं, त्या राष्ट्रपतीच होत्या. कारण त्यांचा राष्ट्र संरक्षण, राष्ट्र नेतृत्व याच्याशी संबंध होता. मग हा प्रमथपती आहे, गणपती आहे. गण म्हणजे गट. 20चा एक गट.
महोत्कट विनायक नावाचा गणपतीचा जो अवतार झाला, माघ शुद्ध चतुर्थीला ज्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो, तो हा महोत्कट विनायकाचा अवतार. या महोत्कट विनायकाने देवांतक आणि नरांतक या दोन राक्षसांना मारले. आणि त्यावेळेला गणपतींनी जी सैन्याची रचना केली त्याच्यामध्ये त्यांनी 20चा गट केला. 20च्या गटाला त्यांनी गण असं नाव दिलं आणि त्या गणाचा जो प्रमुख होता त्याला त्यांनी गणपती असं म्हटलं. असे 20 गणपती तयार झाले. त्याच्या वरच्याला त्यांनी म्हटलं महागणपती. आणि अशा 20 महागणपतींवरती जो होता तो हा महोत्कट विनायक. म्हणजे गणपती याचा अर्थ 20च्या वरचा. आता प्रश्न येतो, हा 20 आकडा कुठनं काढला? त्यावेळेला जी काही गणन संख्या पद्धत होती त्याप्रमाणे हाताची आणि पायाची 10 आणि 10 20 बोट मोजणं हे सोपं होतं. म्हणून त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी 20च्या पटीमध्ये मोजणं हे सोपं होतं. आतापर्यंत लोक मोजत होती. म्हणजे 42 असं पटकन म्हणत नव्हते. खेडेगावामध्ये वगैरे सुद्धा 42 नाही, 2 विचा 2 म्हणजे 20 दुणे 40 अधिक 2 42 हीच पद्धत होती. म्हणजे 20च्या पटीत मोजायचं. आणि हा मराठीमध्ये वाक्प्रचार पण होता. एखाद्या माणसाच्या घरी खूप खूप दारिद्र्य असलं की त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं 18-20 दारिद्र्य. म्हणजे काय, वर्षभराचं दारिद्र्य. 18 गुणिले 20 360. भारतीय कालगणनेप्रमाणे वर्ष 360 दिवसांचं असतं, 365चं नाही. खरं तर 360चं पण नसतं, कारण आपला प्रत्येक दिवस हा 29.5 दिवसांचा महिना होतो, प्रत्येक महिना हा. त्यामुळे भारतीय कालगणनेचं वर्ष 354 दिवसांचं असतं. आणि ते सगळं जुळवण्यासाठी अधिक महिना येतो, तो 32 महिन्यानंतर येतो. म्हणून 33ला महत्व. 30-3. आता त्याच्यात सुद्धा बघा 30-3 म्हणजे पुन्हा दशक 3 एकक 3 असं केलं. तसं इथे 18-20 18 गुणिले 20. आम्ही काय केलं, 18 विश्वे दारिद्र्य. सगळीकडे हल्ली विश्व लिहितात. आता 18 विश्व काय आणि 1 विश्व काय, पोकळी ती पोकळीच, घरात काहीच नाही. ते 18 काय आणि 1 काय, हे अपभ्रंश आम्ही केले. म्हणजे किती सुंदर सुंदर शब्द होते. सगळ्या शब्दांचा अक्षरशः आम्ही जितका चोथा करून टाकलाय. गणपतीने ही 20ची पद्धत आणली म्हणून तो गणपती. गणपती. मग व्रातपती म्हणजे काय, नमो व्रातपतये. व्रात, व्रात्य मराठीतला शब्द आहे बघा, व्रात्य. कोणत्याही प्रकारचा संस्कार नसलेला जो कोणी असतो त्याला व्रात्य असं म्हणतात. आणि अशा व्रात्य लोकांना संस्कार करून रस्त्यावर आणणारा, योग्य मार्गाने नेणारा तो व्रातपती म्हणजे गणपती. गणपतींचं नाव आहे वक्रतुंड. वक्रतुंड याचा अर्थ वाकड्या तोंडाचा नव्हे. वक्रतुंड याचा अर्थ वक्रांतुंड यती इति वक्रतुंड. जो वाकड्या मार्गाने जातो त्याला सरळ रस्त्यावर आणणारा त्याला वक्रतुंड असं म्हणतात. जो चुकीच्या मार्गाने चाललाय त्याला कान धरून पुन्हा रस्त्यावर आणणारा तो वक्रतुंड, तो व्रातपती. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, मलंबोदराय, एकदंताय. आता एकदंत म्हणजे काय, प्रत्येक शब्दाचे जे अर्थ आहेत, मुद्गल पुराण म्हणून आपण मुद्दा म्हणून पहा, त्याच्यामध्ये या सगळ्या शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत त्याने. एक शब्दात्मिका माया तस्याः सर्वं समुद्भवं दंतः सत्ताधरस्तत्र माया चालक उच्यते अशी व्याख्या केली आहे मुद्गल पुराणाने. याच्यातला एक दंत त्यांनी फोडला. एक म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता. एका मायेवर ज्याची सत्ता चालते त्याला एक दंत असं म्हणतात. म्हणजे हे जे परब्रह्म जे आहे ते परब्रह्म म्हणजे गणपती आहे. म्हणून अथर्व शीर्षामधला जो पहिला सगळा भाग येतो ना तो निर्गुण निराकार गणपती बद्दलचा येतो बघा. त्याच्यामध्ये कुठेही सगुणाचं वर्णन नाहीये. गणपतींना नमस्कार केला आणि सांगितलं का नमस्कार त्वमेव केवलम करतासी, तूच एकमेव करता. आणि खरं आहे या जगाचा करता कोण आहे, मी करता असं म्हटलं तर कोणीच करता नाहीये. कारण आमच्या हातात काय आहे, आमच्या हातात काहीच नाहीये. घरामध्ये खाण्याचे पदार्थ सगळे असतील पण भूक लागणं
किंवा खाल्लेलं पचवणं हे आमच्या हातात राहत नाही. आम्ही गादी घालू, गादीवरती वेळच्या वेळी आडवे होऊ, डास चावू नयेत म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करू. झोप लागणं आमच्या हातात आहे का? झोप लागणं आमच्या हातात नाहीये. बरं, झोपल्यानंतर जाग येणं हे तरी आमच्या हातात आहे का? बरं, ते असतं तर आपण असं ऐकलं नसतं की अमका अमका गृहस्थ छान रात्रीपर्यंत गप्पा मारत होता, मग तेही झोपले, आम्हीही झोपलो, आम्ही उठलो, ते उठले नाहीत. मग हे कसं झालं? ते का नाही उठले? त्यांच्या हातात नाही म्हणून नाही उठले. तुकाराम महाराजांनी म्हणून एक अभंग लिहिलाय, त्याच्यात त्यांनी विचारलंय, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते? कुणाच्या सत्तेने शरीर चालतंय, कोण बोलवतंय? उत्तरही दिलं, हरिवीण, भगवंताशिवाय कोण? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. सगळं करणारा तो आहे म्हणून करता असी, धारण करणाराही तोच आहे म्हणून धरता असी, सगळं हरण करणाराही तोच आहे हरता असी. सगळंच तू आहेस आणि हे खरं आहे, खोटं नाही. म्हणून तो ऋषी असं सांगतो की मी जे बोलतोय ना हे ऋतम वच्मी सत्यम वच्मी. ऋत याचा अर्थ जे हितकर आहे, जे श्रेयस्कर आहे ते. म्हणजे आपल्या लौकिक भाषेत म्हणूया की व्यावहारिक सत्य. काही वेळेला काही गोष्टी या व्यावहारिक सत्याने बोलाव्या लागतात आणि काही गोष्टी त्रिकालाबाधित सत्याच्या असतात. सूर्य पूर्वेला उगवतो याला त्रिकालाबाधित सत्य म्हणतात. मागेही तेच होतं, आजही तेच आहे, उद्याही तेच राहणार आहे, म्हणजे त्रिकालाबाधित. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आज आपल्याला सत्य वाटतात, थोड्या दिवसानंतर ते बदलतात. म्हणजे कसं की ज्या वेळेला अणु हा शोधला गेला, कणातने शोधला, तो भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय ऋषी, त्यांच्या नावाने एक दर्शन आहे आपल्या वेदांमध्ये किंवा याच्यामध्ये षड दर्शनामध्ये त्यांचा उल्लेख येतो. त्यांनी तो कण शोधला आणि सांगितला हा कण, त्याला त्यांचं नाव आहे पिलव. हा पिलव अविघटनशील आहे, अविघटनशील आहे. पुढे जे जे थॉम्सन नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावला आणि त्याने सांगितलं याच्यामध्ये दोन कण आहेत, एका कणाचं नाव आहे इलेक्ट्रॉन, एका कणाचं नाव आहे प्रोटॉन. पुढे चॅडविक नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलं दोन नाही 3 कण आहेत, त्याच्यात न्यूट्रॉन पण आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर या अणू मधले 27 कण मिळाले. म्हणजे अणू हा कण होता हे त्यावेळेचं विधान खोटं होतं का? नाही, ते सत्य होतं, पण ते व्यावहारिक सत्य होतं. आजची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या परिस्थितीप्रमाणे अणूमध्ये आणखीन बारीक बारीक कण आहेत. कदाचित पुढे आणखीन काही शोध लागेल, आणखीन हे बदलून जाईल. हे त्रिकालाबाधित राहत नाही. याला अथर्व शीर्षातला शब्द आहे ऋत. आणि सत्य म्हणजे जे त्रिकालाबाधित आहे ते. भगवंत हा करता, भगवंत हा धारण करता आणि भगवंत हा संहारक, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याच्यात एकही अक्षर खोटं नाही. म्हणून ऋतम वच्मी सत्यम वच्मी. मग आता तू काय कर, तुझं स्तवन कशासाठी? अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. रक्षणाची मागणी आहे. मामचं रक्षण कर, जो वक्ता आहे त्याचं रक्षण कर. का? ज्या वेळेला तो वक्ता बोलायला बसतो किंवा बोलायला उभा राहतो त्यावेळेला त्याला योग्य त्या गोष्टी आठवायला नकोत का? त्याची एकाग्रता टिकायला नको का? त्याच्यासाठी त्याचं रक्षण आवश्यक आहेच. फक्त बाहेरून रक्षण कर आणि त्याच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आला आणि कोणी हल्ला करायला आला तर रक्षण, असं नव्हे. कारण भारतीय परंपरेप्रमाणे वक्त्यावरती हल्ला ही पद्धत पूर्वीही नव्हती आणि आताही असू नये. पूर्वीपासून लोकांमध्ये असे वाद आहेत, देव आहे देव नाही, पूर्वीपासूनचे वाद आहेत, आत्ताचे नव्हे. अनेक आहेत असे. त्याच्यामध्ये 5 मोठे संप्रदाय होऊन गेले की ज्यांनी देव नाही असं प्रतिपादन केलंय. त्यांचेही ग्रंथ भारतीय संस्कृतीत आहेत. त्याच्यातला एकही ग्रंथ एकाही सश्रद्ध किंवा आस्तिक माणसाने जाळलेला नाही. कारण भावना दुखवण्याचा संबंध नव्हता. तुमची मतं तुम्ही मांडा, आमची मतं आम्ही मांडतो. वाद विचार संवाद हे आपलं शस्त्र होतं किंवा ही आपली पद्धत होती. म्हणून इथे वक्तारमचा अर्थ करताना बाहेरच्या लोकांपासून रक्षण नाही,
माझ्यातल्या दोषांपासून माझं रक्षण कर. अवश्रोतारम, श्रोत्यांचंही रक्षण कर, त्यांचंही लक्ष राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दाता, देणाऱ्याचं रक्षण कर. आता देणाऱ्याचं कशापासून रक्षण? त्याला गर्व नाही होता का मग? नाही तर त्याला जर वाटायला लागलं माझ्यासारखा दानी कोण, तर संपलाच ना तो. त्याला अहम झाला तर संपला. देताना भावना काय असली पाहिजे? आपली संस्कृती सांगते इदं न मम, या भावनेने दिलं पाहिजे, हे माझं नाही. म्हणून त्याचं रक्षण कर. त्याच्यात अहम येता कामा नये. कबीर फार दानी होते, कबीर. पण ते दान जेव्हा द्यायचे ना, तर त्यांचे डोळे खाली व्हायचे. ते कधी असं त्या देणाऱ्याकडे पाहत नसत. मग एकाने विचारला, अहो तुम्ही देता, पण देताना समोरच्याकडे पाहत का नाही? त्याच्यावरती कबीराने त्यांना सांगितलं की देने वाला कुछ और है, देणारा दुसराच कोणीतरी आहे. पण घेणाऱ्याला वाटतं मी देतो म्हणून तो माझ्याकडे कृतज्ञता बुद्धीने पाहतो. मग मलाच लाज वाटते की मी देणारा नसताना हा माझ्याविषयी अशा भावनेने का पाहतो, म्हणून मीच डोळे खाली करून घेतो का देणारा वेगळा आहे म्हणून. ही भावना येऊ नये म्हणून दात्याचं रक्षण, घेणाऱ्याचं रक्षण. कारण त्याच्यातही लाचारी येता का म्हणे, तोही दुबळा होता का म्हणे. सर्वांचं रक्षण मागितलं. आणि गणपतीचं वर्णन करताना त्यांनी देहत्रयातीत हा सांगितलं. अतीत म्हणजे पलीकडचा. 3 देह आपल्याकडे सांगितले, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. 3 देहांच्या पलीकडे असतो तो गणपती. कालत्रयातीत, भूत, भविष्य, वर्तमान, त्याच्या पलीकडचा. गुणत्रयातीत, सत्व, रज, तम, त्याच्या पलीकडचा. पाठभेद मगाशी म्हटलं ना, तसा एक पाठभेद इथे येतो, तो अवस्थात्रयातीत. काही जण म्हणतात, काही जणांच्यात हा पाठभेद म्हटला जात नाही. आता जसं ज्याला शिकवलं असेल तसं त्यांनी म्हणावा. मला हे शिकवलेलं नाही, मी म्हणत नाही, पण त्याला अर्थ आहे. अर्थ नाही असं नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था. आपण जागे असतो ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था. झोपल्यानंतर डोळ्यासमोर काही चित्र दिसतात ती स्वप्न अवस्था. आणि गाढ झोपल्यानंतर जी अवस्था येते की तेव्हा काहीही नसतं, स्वप्न पण नाही आणि काही नाही, म्हणजे मेल्यासारखी झोप म्हणतो ना आपण, त्याला म्हणतात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था. गणपती हा या 3ही अवस्थेत बसत नाही, तो पलीकडच्या अवस्थेत आहे. त्या अवस्थेला तुरिया अवस्था म्हणतात. ही 4थी तुरिया अवस्था, त्याच्यावरनं शब्द झाला चतुर्थी. गणपतीची चतुर्थी म्हणजे काय? ही तुरिया अवस्था आहे, तिथे तो दिसतो. म्हणून तो अवस्थात्रयातीत, तू सगळ्याच्या पलीकडचा आहेस. देहत्रयातीत, कालत्रया, अवस्थात्रया, गुणत्रया, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि कवी मुख्य काय सांगतो माहितीये का, की आमच्या दृष्टीने ब्रह्मदेव तरी कोण, विष्णू कोण, रुद्र कोण, इंद्र कोण, सूर्य कोण, पंचमहाभूत कोण. भूमी, रापो, नलो, नीलो, नभा मध्ये येऊन गेलं ना. भूमी, आप, अनल, अनिल, नभ, म्हणजे ही पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही सर्व पंचमहाभूत म्हणजे तुम्हीच आहात. कारण ही पंचमहाभूत सर्वत्र आहेत. जी बाहेर आहेत तीच आत आहेत. आपल्या शरीरामध्ये जे मांस आहे ते मांस म्हणजे पृथ्वी तत्व आहे. रक्त वगैरे जे आहे ते म्हणजे आप तत्व आहे. सगळं आपल्यामध्ये तेच आहे. शरीरातल्या पोकळ्या म्हणजे आकाश तत्व आहे. म्हणून एखाद्या माणसाचे अंत्यसंस्कार झाले की पूर्वी हा शब्द प्रयोग करायचे, त्याचा देह पंचत्वात विलीन. म्हणजे काय? याच्यातली पंचमहाभूत बाहेरच्या पंचमहाभूतात विलीन झाली, म्हणजे निघून गेली. माऊलींनी हे पंचमहाभूतांचं तत्व सांगताना एक फार सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. ते म्हणतात की आपल्यातला जो आत्मा असतो ना, हा आत्मा म्हणजे म्हणाले पंचमहाभूतात बांधलेला आहे. मग त्याला त्यांनी आडवंकी तत्व असं म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे काय? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, 4 बोटांवरती 4 तत्व, आणि हे मधलं आहे ना, हे म्हणजे आकाश तत्व. आणि हा अंगठा आहे, हा अंगठा म्हणजे परब्रह्म. हे आडवंकी तत्व माऊलींच्या मते म्हणजे काय? तर हा अंगठा असा ठेवायचा आणि ही बोट अशी बंद करायची. हे म्हणजे काय म्हणाले? तर हा पंचमहाभूतातला आपला आत्मा. आणि ही जाणीव
लहान मुलामध्ये असते जास्त, कारण अजून ते असं बनचुक झालेलं नसतं ना आपल्यासारखं. त्यामुळे लहान मूल बघा नेहमी अशा मुठी बंद करून असतं, त्याचा अजून तो सोहम अनुसंधान तुटलेलं नसतं. आणि ते जसजसं आपल्या तुरळायला लागतं तसतसे हात सरळ व्हायला लागतात. मग ते कधी असं नाही करत. ते तो पंचत्वाच आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हेही गणपतीच आहे. इंद्रापासून सगळे देव म्हणजे गणपतीच आहे. मग या गणपतीची उपासना करायची असेल तर त्यांनी सांगितलं गम हे बीज आहे गणपतीचं. आणि गम बीज असलेला ओम गम गणपतये नमः हा गणपतीचा मंत्र आहे. हा मंत्र ज्यांनी दिला त्या ऋषींचा उल्लेख अथर्वशीर्षकार करतात. गणक ऋषी तो ज्या छंदामध्ये आहे त्या छंदाचा उल्लेख ते करतात. निश्रुत गायत्री छंद ऋषी, त्याच्यानंतर छंद याचे उल्लेख अत्यावश्यक मानले जातात म्हणून त्यांचे उल्लेख केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर गणपतींची गायत्री त्याच्यामध्ये येते. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात ही गायत्री त्याच्यामध्ये येते. थोडक्यात या सगळ्याला त्यांनी एक नाव दिलंय. या सगळ्याला त्यांनी म्हटलं ही गणेश विद्या आहे. आणि या गणेश विद्येसाठी त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलं की नादाचं अनुसंधान करा. म्हणजे काय करा, ते आत्म जे उच्चारण चालेल ना त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे जसं श्वासावर जप म्हणतात तसं तुम्ही ते करा. थोडक्यामध्ये अथर्वशीर्ष आपल्याला काय सांगतं तर गणपतीचं महात्म्य सांगतं. सगुण गणपतीचं महात्म्य शेवटी सांगतं. आधी निर्गुण निराकाराचं महात्म्य सांगतं. त्याची कृती अपेक्षित आहे म्हणून त्यांनी तिथे जप सांगितला, अभिषेक सांगितला, हवन सांगितलं. आणि ते सांगत असताना त्यांनी अशिष्याय न देयम असं पण सांगितलंय. आता अशिष्य म्हणजे जो दुरुपयोग करेल तो अशिष्य. कुठलीही गोष्ट मिळाल्यानंतर ती चांगल्या कामासाठी वापरली गेली तर उत्तम, वाईट कामासाठी वापरली गेली तर त्याला अशिष्य असं म्हणतात. मग तसा कोणी भेटला तर त्याला अथर्वशीर्ष देऊ नका. याचा जाती वगैरेशी संबंध काही नाहीये. त्याची वृत्ती तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी संस्कार, वृत्ती कशी घडेल, संस्काराने घडेल. मग संस्कार कसे होतील, संस्कारांची सुरुवात कुठे होईल, मुंज झाली की संस्कार होतील. कारण तो गुरुकडे जाईल. मग गुरु त्याला शिकवेल, त्याला ध्येय म्हणजे काय ते सांगेल, त्याला शिक्षण देईल. म्हणून व्रतबंध, म्हणून उपनयन, ते सगळं त्याच्यातनं पुढे पुढे जोडत गेले. हे अशिष्य जे आहेत त्यांना हे सगळं काही देऊ नका. या सगळ्या मागण्या हे अथर्वशीर्षकार करतात. म्हणून खरं तर अथर्वशीर्ष म्हणताना ती स्तुती आहे हे पहिलं लक्षात ठेवावं. नाही तर होतं काय, म्हणता म्हणता आपला आवाज असा चढायला लागतो आणि मग आपण त्या गणपतीला त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, म्हणजे तुला काही वाटतं की नाही, तू करतासी आहेस, तू धरतासी. अरे त्याची स्तुती चालली आहे. उच्चारामध्ये कळतं ना आपण स्तुती करतोय का काय करतोय. घरातल्या मुलाला कामासाठी बोलवतानाची हाक आणि ओरडण्यासाठी बोलवतानाची हाक याच्यात फरक पडतो. मुलगा बरोबर ओळखतो कशासाठी हाक मारली ते. म्हणजे छोट्या मुलाला कळतं आपल्या उच्चारात काय अर्थ आहे, तर त्याला नाही कळणार. बुद्धीची देवता आहे ती. म्हणून ते म्हणताना वेळ किती जातोय महत्वाचं नाही, महत्वाचं आहे आम्ही कसं म्हणतो, त्याच्यातले शब्द नीट म्हणतो की नाही हे महत्वाचं आहे. माझे आजोबा एक छान प्रयोग करायचे, मला तो खूप आवडायचा. की म्हणाले सहस्रावर्तना या 100×10 मला म्हणाले पटत नाही. मग ते काय करायचे, श्रावण शुद्ध चतुर्थीला सुरुवात करायचे. श्रावण शुद्ध चतुर्थीला. आणि ते काय करायचे, दररोज 30 आवर्तना म्हणायच्या. 30 शांतपणाने 30 आवर्तना म्हणायच्या. की काय होतं, भाद्रपद चतुर्थीपर्यंत 30×30 900 पूर्ण होतात. आणि मग पुढच्या दिवसांमध्ये 100, 20-20, 21-21 करत 100 पूर्ण होतात. गणपती गौरी बरोबर जाईपर्यंत सहस्रावर्तना पूर्ण आपल्या आपण. आणि 30 शांतपणे म्हणायला सोप्या पडतात, संख्यात्मक न करता. थोडक्यात काय, आपण जे काही म्हणतो ते थोडस समजून घेऊया. आणि आत्ताची तर ती गरज अशासाठी आहे की पुढची आपली मुलंच विचारणार आहेत हे काय म्हणताय, आधी मला याचा अर्थ सांगा. मला एका प्रवचनामध्ये एका मुलाने अडवलं होतं. असं मी त्याला मी एक गोष्ट सांगत होतो, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष वगैरे अशा गोष्टी प्रवचनामध्ये चालल्या होत्या.
आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं की प्रल्हादाला मारण्यासाठी म्हणून भगवान त्या हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला सांगितलं. त्या बहिणीला अग्नीचा वर होता आणि तिला आगीची काही बाधा होत नसे, तर हिरण्यकश्यपूने सांगितलं प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस आणि आम्ही घराला आग लावतो, तुला काही होणार नाही, प्रल्हाद जळून जाईल. ती म्हणाली काही हरकत नाही. ती प्रल्हादाला घेऊन बसली आणि मग काय झालं, सगळं घर जळलं, ती राक्षसी पण जळली आणि प्रल्हाद जिवंत राहिला. त्याने तिथे उठून विचारलं प्रवचनात, काका खोटं बोलताय. मी आपला म्हटलं काय झालं. त्याचे वडील गप, काहीतरी विचारायचं नाही, गप खाली बस. म्हटलं नाही त्याला विचारू दे, काय म्हणतोय म्हणू दे त्याला, 7वीतला वगैरे होता. मग तो म्हणाला काका आता म्हणाला आगीपासून भय नाही आणि आता म्हणतात ती जळून गेली म्हणजे खोटं बोलला. म्हटलं अरे तसं नाही, आता मी तुला उदाहरण देतो. म्हटलं समजा एक पोलीस आहे, त्या पोलिसाच्या खांद्यावरती छानपैकी बंदूक वगैरे सगळं आहे आणि 2 अतिरेकी समजा कुणाला तरी मारून पळतायत आणि पोलिसाने ती बंदूक काढली आणि गोळ्या घातल्या, तर आपण पोलिसाला काय करू, फाशी देऊ का बक्षीस देऊ. तो म्हणाला बक्षीस देऊ, कारण त्याने त्या लोकांना मारलं ना, अतिरेक्यांना. बरं म्हटलं आता हाच पोलीस आहे, हीच बंदूक आहे, तो चाललाय आणि काय नाही, वाटेत जाताना त्याला वाटलं काय आता कंटाळा आला म्हणून गंमत म्हणून त्याने बंदूक काढली आणि रस्त्यावरनं चालणाऱ्या 2-4 जणांना आडवं केलं. आता म्हटलं त्या पोलिसाला पुन्हा बक्षीस द्याल का. तो म्हणाला आता कसं द्यायचं, त्याने निरपराध लोकांना मारलं. म्हटलं तसंच आहे. समजा कुठे आग लागली असती आणि ती होलिका म्हणजे ती हिरण्यकश्यपूची बहीण ती जर आगीत घुसली असती कुणाला वाचवायला, तर आगीचं भय तिला नव्हतं, पण त्याचा दुरुपयोग करून जर ती कुणाला मारायला गेली तर तिला शिक्षाही होणारच कायद्याप्रमाणे. हा म्हणाला आता पटलं. असंच आपल्या अथर्वशीर्षांबद्दल वगैरे होणार आहे, म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. आतापर्यंत आपण पाठांतराने टिकवलं, पुढेही टिकवू, पण त्याच्या बरोबरीने पुढच्या मुलांना त्याचा अर्थ समजण्यासाठी आपण काही प्रयत्न करूया. ढवळे प्रकाशांचं सार्थ अथर्वशीर्ष म्हणून एक पुस्तक खूप छान आहे. आदित्य प्रकाशांचं शंकर अभ्यंकरांचं गणेश अथर्वशीर्षावरचं एक मोठं पुस्तक आहे, तेही अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर आपले एक बाळासाहेब भारदे म्हणून राजकारणातले गृहस्थ होते, खूप मोठे अभ्यासक होते, त्यांचं गणेश अथर्वशीर्षावरती अप्रतिम पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं सुदैवाने आज मराठीमध्ये उपलब्ध आहेत, ती वाचून आपण अभ्यास करू शकाल. झालेली सेवा गणपतीच्या चरणी अर्पण करतो. मला वाटतं वाजले की 12 होऊन गेले असतील, त्यामुळे आता आपण थांबूया. मला इथे बोलायची संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं, त्यामुळे आपणा सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण समर्थांचा एक श्लोक आहे, तो श्लोक सर्वांनी मिळून म्हणू आणि थांबूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया.